आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं दिल्ली पुलवामा मधल्या भ्याड हल्ल्यानंतर आतापर्यंत या ठिकाणी 4 ठिकाणी अतिरेक्यांसोबत चकमक झालेली आहे। या 4ही चकमकीत 10 अतिरेकी ठार झालेले आहेत। यामध्ये काकपुरामध्ये 3 अतिरेकी तर सुकरमध्ये 2 अतिरेकी आणि कुलगाममध्ये 3 अतिरेकी या ठिकाणी ठार करण्यात आलेले आहेत। आणि त्याचसोबत आता सुद्धा या क्षणी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असल्याचं कळतंय। भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतीत सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। जम्मू काश्मीरमध्ये शोपियानमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असून या गोळीबाराला जशा तसं प्रत्युत्तर आपल्या भारतीय जवानांकडूनही दिलं जात आहे। तर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला असून गेल्या अनेक तासांपासून ही चकमक या ठिकाणी सुरू आहे। तर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये ही चकमक सुरू असून या ठिकाणी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळते आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। प्रशांत, या ठिकाणी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही चकमक सुरू आहे। काय तपशील या क्षणाचे आपल्याकडे? बरोबर, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 2 अतिरेक्यांना ठार करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। हे शोपियानमध्ये 2 अतिरेक्यांना ठार केले। जसा आपण उल्लेख केला, आता पुलवामा भ्याड हल्ल्यानंतर जवळपास 10 अतिरेकींना ठार करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलंय। सोपोरमध्ये असो, काकुगरा असो की शोपियानमध्ये असो, ज्या पद्धतीने चकमकी झाल्या, महत्त्वाचं म्हणजे भारताने जो काल ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक केला, त्यानंतर ज्या पद्धतीने काल रात्रीपासून जवळपास 9 ठिकाणी साधारणतः शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आणि सोबतच त्यानंतर भारतीय लष्कर आणि पाकिस्तान लष्कर या दोघांमध्ये जोरदार दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता। आज सकाळी 6:30च्या दरम्यान काही वेळ तो पुन्हा थांबला होता, पण पुन्हा आता हा गोळीबार सुरू झालेला आहे। दुसरीकडे हे जे पाक प्रशिक्षित अतिरेकी असतात, जे भारतामध्ये येऊन हिंसाचार माजवतात, भ्याड हल्ले करतात, तोही प्रकार पाकिस्तानकडून वापरला जात आहे। ISIS कडून आणि खास करून पाकिस्तान लष्कराकडून या अतिरेक्यांना प्रशिक्षित केलं जातं, त्यांना भारतात पाठवलं जातं। त्यांचाही सामना भारतीय लष्कर करत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने काल इम्रान खान यांनी डप्पुकती दिली होती की तुम्ही जो हल्ला केला त्याचा उत्तर निश्चितपणे देऊ, पण सोबतच आज जर बघितलं, आज इम्रान खान आपल्या पाकिस्तान संसदेला संबोधित करणार आहे। साधारणतः 11:30 वाजता ते संबोधित करतील अशी माहिती प्राप्त झाली आहे। पण ज्या पद्धतीनं या संपूर्ण हवाई स्ट्राईक झाली, त्यानंतर खास करून भारतीय लष्कराचं ज्या पद्धतीने सगळीकडे गुणगान होतंय, त्यांना अभिनंदन केलं जातंय, या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय लष्कराचा अभिमान सगळ्यांना आहे आणि त्याचमुळे भारतीय लष्कराचं धैर्य आणि हौसला जो आहे तो पुन्हा बळकावलेला आहे आणि अशा पूर्ण कारवाईंना बेतोड जबाब देण्याचा निर्णय आणि खास करून अशा अतिरेक्यांना यमदस्ती पाडवण्याचा निर्णय खास करून भारतीय लष्करानं गेलाय। गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन झिरो हे काश्मीरमध्ये सुरू आहे, त्याचं पुन्हा अंतरिम काम आता सुरू झालेलं आहे, ज्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे या ऑपरेशन झिरो अंतर्गत बहुतांश अतिरेक्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर करत आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त अतिरेकी हे काश्मीरमध्ये होते, पण त्यापैकी आता काहीच निवडक काश्मीरी उरलेले आहे आणि त्यांनाही आम्ही यमदस्ती जाडू असं भारतीय लष्कर स्पष्ट करत आहे। अगदी प्रशांत, आणि शोपियानमध्ये सुरू असलेल्या चकमकी संदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।